नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. करोडो कर्मचाऱ्यांना सरकारचे गिफ्ट, सॅलरी लिमिट दुप्पट करणार. सरकारचा मोठा निर्णय, तर वेतन सीमा 30,000 रुपये महिना होणार. चला तर पाहूया ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सरकार कर्मचारी भविष्य निधी आणि कर्मचारी राज्य विमा निगम योजनेमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनिवार्यपणे आता समाविष्ट करण्यासाठी वेतन सीमा वाढवण्याचा विचार करत आहे. सरकार लवकरच या दोन्ही योजनेअंतर्गत आता वेतन सीमा 30,000 रुपये महिना करण्याचा निर्णय घेणार आहे. यासंबंधीची चर्चा नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली असून दिलेल्या सूत्रानुसार या वेतन सीमा 30,000 रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांनी सांगितले की फरवरीतील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार 15,000 रुपयेपेक्षा अधिक वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF कव्हरेज घेण्याचा पर्याय आहे. जर या मर्यादेत वाढ केली जात असेल तर EPFO आणि ISICमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आता वाढणार आहे आणि जर ही वेतन सीमा 30,000 रुपये केली जात असेल तर EPF योगदान अनिवार्यपणे 3,600 रुपये प्रति महिना होणार आहे.